तर आज मी तुम्हाला एक स्टोरी सांगते. एक ऋषीमुनी असतात आणि ते एका नदीच्या म्हणजे काठावरती तपस्या करत असतात. तर काय होतं, तिथं एक कावळा येतो आणि तो तिथले साईडचे जे मासे असते पाण्यातले त्यांना खाण्याचा प्रयत्न करत असतो असं त्यांना वाटतं. तर मग ते काय करतात की ते पाण्यामधले मासे आहेत त्यांना तो कावळा खाऊ नये म्हणून त्याला तिथून उडून लावतात. आणि त्यांचे 2 शिष्य असतात त्या ऋषींचे. तर काय होतं, थोड्या दिवसांनी त्यांची मृत्यू होती त्या ऋषींची. आणि नंतर मग त्यांचे जे शिष्य असतात दोन्ही पण, ते त्या नदीच्या तिथं तपश्चर्या करत असतात. कारण ते त्या ऋषींचे शिष्य असतात, तिथं त्यांचा अभ्यास वगैरे चालू असतो. तर मग एक दिवस काय होतं, त्या दोन्ही जे शिष्य असतात त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांचे ते गुरु येतात, ते ऋषी. आणि ते सांगतात की इथं एक कावळा आला होता. त्या कावळ्याला मी इथून मारून लावलं का त्या माशांना खाऊ नये म्हणून, आणि त्यामुळं मला नरकाची प्राप्ती झाली. तर मग तुम्ही असं करा की तो कावळा आला तर त्याला ते मासे खाऊन द्या, कारण त्या अन्न साखळीमध्ये मी बाधा टाकली म्हणून मला नरकाची प्राप्ती झाली. तर मग तुम्ही असं करा की पुढच्या वेळेस जर तो कावळा आला तर त्याला त्याची भूक भागवून द्या, त्याला खाऊन द्यायचे करायचे ते. आणि मग काय होतं, एक दिवस एक शिष्य तपश्चर्या करत असतो तिथंच त्याच जागेवर, त्या नदीच्या शेजारी. आणि मग तिथे एक कावळा येतो. तर मग तो कावळा तिथे येतो. तो शिष्य जो असतो एक, त्या दोन्हींपैकी एक शिष्य, तो तपश्चर्या करत असतो आणि त्यावेळी तिथे एक कावळा येतो. मग त्याला आठवतं की आपल्याला स्वप्नामध्ये गुरुजींनी सांगितलं आहे की त्या कावळ्याला तू त्याला जे खायचं ते खाऊ दे म्हणून, त्याच्या भुकेच्या मध्ये येऊ नको. तर मग तो काय करतो, त्या कावळ्याला खाऊन देतो त्या माशाला. आणि थोड्या दिवसांनी काय होतं, दुसरा शिष्य येतो. दुसरा शिष्य तपश्चर्या करत असतो आणि तेव्हा पण एक कावळा येतो आणि तो त्या माशाला खाणार असतो त्या पाण्यातल्या. तर मग त्याला पण आठवतं की स्वप्नामध्ये येऊन आपल्याला सांगितलं होतं ह्या कावळ्याला जे खायचं आहे ते खाऊ दे म्हणून. पण त्याला हे पण समजत नाही की आपण जर कावळ्याला खाऊन दिलं तर त्याची तर भूक भागवण, पण जो मासा आहे त्याचं आयुष्य धोक्यात येईल, म्हणजे मग त्याला मृत्यू मिळेल, तो मासा मरण. तर मग त्याला समजत नाही आपण काय करावं. तर मग जो दुसरा शिष्य आहे तो असा डिसिजन घेतो की ठीक आहे, कावळा आला आहे तर येऊ दे, तो जे करायचं आहे ते करू दे, मी त्याच्याकडे बघणार पण नाही, त्याला उडून पण लावणार नाही किंवा त्याला मदत पण करणार नाही. तो त्याची तपश्चर्या करत असतो आणि तो फक्त देवाला एवढंच म्हणतो की मी माझं माझं काम करतोय, इथून जे तुला करायचं आहे ते कर, बाकी सगळं मी तुझ्यावर सोपवतो. आणि असं झाल्यानंतर काय होतं, त्या दोन्ही शिष्यांची पण डेथ होती. आता ही सगळी स्टोरी आहे, ही चालू असताना नारद मुनी बघत असतात. तर आपल्याला माहिती आहे नारद मुनींना कायम क्युरिओसिटी असते, क्वेश्चन विचारण्याची की असं का झालं तसं का झालं. तर मग काय होतं, जे त्या 2 शिष्यांची जेव्हा मृत्यू होती, त्या पहिल्या शिष्याला पण नरकात जागा मिळते, नरकातच प्राप्ती होती. आणि जो दुसरा असतो त्याला स्वर्गामध्ये म्हणजे पाठवलं जातं. तर मग नारद मुनी हे सगळं बघत असतात ही स्टोरी. मग ते काय श्रीकृष्णाकडे जातात, म्हणजे विष्णूंकडे, ज्यांना आपण केशव म्हणतो. तर नारद मुनी विष्णूंकडे जातात आणि त्यांना विचारतात असं का झालं की पहिल्या शिष्यांनी त्यांच्या गुरुचं ऐकलं तरी पण त्यांना नरकाची प्राप्ती झाली आणि जो दुसरा होता तो स्वर्गामध्ये गेला. तर मग विष्णू सांगतात की गुरूंच्या वेळी जेव्हा तो कावळा आलेला होता तेव्हा त्यांनी त्याला तिथून हे उडून लावलं, म्हणजे मग त्याला जी भूक लागलेली होती त्या भुकेची तळमळ होती त्याच्यामध्ये ते आले. आणि नंतर जेव्हा तो जो पहिला शिष्य आहे त्याने त्या कावळ्याला तो मासा खाऊन दिला, पण मग मासाला त्याच्यामुळे मृत्यू आली, कारण जर त्यांनी कावळ्याला उडून लावलं असतं तर मासा वाचला असता. पण जो दुसरा शिष्य आहे त्यांनी काय केलं, कावळ्याचं आणि माशाचं कोणाचाच विचार न करता तो त्याचं काम करत राहिला. आणि त्यावेळी कंडिशन पण अशी झालेली होती की कावळा पण कुठून तरी खाऊन आलेला होता, त्याला पण काय खाण्याची इच्छा नव्हती, तो फक्त येऊन बसलेला होता. आणि काहीच न केल्यामुळं काय झालं, कावळा पण थोड्या वेळाने तिथून उडून गेला, निघून गेला आणि मासा पण जिवंत राहिला. मग कावळा पण निघून गेला आणि मासाचं पण आयुष्य म्हणजे वाचलं. तर याच्यावरून ते म्हणे असं सांगायचं की त्यालाच स्वर्गाची प्राप्ती का झाली, कारण त्यांनी कोणतंच लक्ष न देता, कशाचे डिस्ट्रॅक्शन येऊन नाही दिलं तपश्चर्येमध्ये, त्याचं तो करत राहिला आणि बाकी सगळं फक्त देवावर सोडून दिलं. मग अशाने कावळ्याची पण भुकेच्या मध्ये तो आला नाही आणि मासा पण मेला नाही, मासाला पण मृत्यू आली नाही, मग त्यामुळे त्याला स्वर्गाची प्राप्ती झाली. असलं तर मला हेच सांगायचं आहे तुम्हाला की कधी मॉकमध्ये मार्क कमी आले किंवा रोजचे टार्गेट कंप्लीट नाही झाले किंवा
आपल्या मनासारखे रिझल्ट येत नसतील, आपण जो अभ्यास करतोय तो, तरी पण त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. तुम्ही फक्त व्यवस्थित तुमचं तुमचं काम करायचे. बाकी सगळं जे आपल्या नशिबात आहे ते तर मिळणारच आहे, ते कोणी घेऊ पण शकत नाही. मग तुम्ही तुमचं तुमचं फक्त करत राहायचं आणि पॉझिटिव्ह माइंडसेटनी करत राहायचे. तर ही एक छोटीशी व्हिडिओ मी त्यासाठीच बनवली होती, कारण माझ्यासोबत पण खूप वेळा असं होतं. काही वेळी मी माझा पूर्ण दिवस इतका प्रोडक्टिव्ह घालवते. सगळे जे टार्गेट ठरवले, मॉक द्यायची, प्रॅक्टिस करायची, मेन्सची मॅरेथॉन बघायची, सगळं कंप्लीट करते. आणि काही वेळा असं होतं मी ते करते आहे, तरी पण माझ्या मनामध्ये थोडेसे निगेटिव्ह विचार येतात की हे नाही झालं, ते नव्हतं झालं, तिथं मार्क कमी आले. आपलं डोकं किंवा आपलं माइंडसेट दुसरीकडं शिफ्ट होतो. तर असं नाही करायचं आहे. आणि झालं तरी आपण आपल्याला स्वतःला समजून सांगायचे की ठीक आहे, तात्पुरतं वाटतं, हे टेम्पररी वाटतं, पण आपण आपापलं काम कंटिन्यू चालू ठेवायचं आहे. तर मग जो सेकंड शिष्य आहे त्यासारखंच करायचं आहे. आपण आपापलं व्यवस्थित करून ठेवायचं आहे. बाकी सगळं देवावर सोपवायचं आहे. जे करेन, जे करायचं असेल, जो रिझल्ट द्यायचा असेल तो ते देईन. आणि तेच मला या छोट्याशा स्टोरीमधून सांगायचं होतं की सरेंडरची पॉवर काय असते. तर मग तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा. की समजा तुम्ही मॉक दिली आहे, तुम्ही प्रॅक्टिस पण केली आहे, पण मार्क तशी येत नाही आहे, आउटपुट तसं चांगलं येत नाही आहे. ह्या रिझल्टकडे बघण्यापेक्षा ठीक आहे, ही जरी चूक झाली तरी आपण अजून काय इम्प्रूव्ह करू शकतो आहे, कशी आपली क्वांटचे सेक्शनमध्ये स्पीड वाढू शकते आहे, इंग्लिशमध्ये कशी निगेटिव्ह मार्किंग कमी होईल, रिझनिंगमध्ये पझल कसे जास्तीत जास्त सोडवता येईल, याकडे लक्ष द्यायचं आहे. मग ही स्टोरी कशी वाटली हे पण तुम्हाला नक्की सांगा. आणि पॉझिटिव्ह माइंडसेटने फक्त तुम्ही जे करताय ते देवावर सगळं सरेंडर करत राहा आणि तुमचं 100% देत राहा.